बुलेटिनमध्ये आता टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे। सुरुवातीला मुंबईसाठी सर्वच पक्षाकडून रणनीती आखली जात असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर जाणार नाही, मुंबईतला महापौर मराठी आणि हिंदूच असेल। वरळीतील सभेतून देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगर मिठी, बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचंय तर काहींना फक्त निवडणूक आली की मराठी माणूस आठवतो। सभेतून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। वरळीमध्ये महायुतीची भेसळ जमली, उद्या समाचार घेणार तर शिवसेना संपली नाही, लढाई अजून बाकी। मुंबईतील सभेतून उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा। देखकर धुंधली सी ताकत, हौसला हमारा कम नहीं होता, झूठी आंधी से नहीं डरे, जिनके चिराग में दम नहीं होता। शायरीतून फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। गोळीला टोळी आणि पोळीला भाजपवाले, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। कोस्टल रोड आपण केला हे अभिमानानं सांगा, मुंबईतील शाळा आपण सुधारल्या आहेत। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईतील निवडणुकीत श्रेय घेणारी टोळी सक्रिय झाले, काहींकडून कोस्टल रोड आणि मेट्रोच्या कामाचं श्रेय चोरण्याचं काम। वरळीतील सभेतून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। भाजपला मुंबई गिळायची आहे, आम्ही मुंबईला अदानिस्तान होऊ देणार नाही। आधी पक्ष गिळायचे मग उमेदवार गिळायचे, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा, उद्या ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार। वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात राऊतांची राज ठाकरेंशी चर्चा। ज्यांच्या हाती 30 वर्ष मुंबई महापालिका होती ते 30 वर्ष काही करू शकले नाहीत, आता ते मराठी माणसाला अस्तित्वासाठी एकत्र यायला सांगतायत। रामदास कदमांची ठाकरेंवर टीका, कुणी कितीही भडकवलं तरी मराठी माणूस शिंदेंसोबत महायुतीचा झेंडा फडकणार, कदमांनी व्यक्त केला विश्वास। सध्या अजित पवार आणि भाजपात जुंपली असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यासोबत मी सत्तेत, गुन्हा सिद्ध होण्याआधीच कुणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांच्या विधानानं नवा वाद। अजितदादा लक्षात ठेवा, तुम्ही मोदी फडणवीसांच्या पक्षावर आरोप करताय। रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांना इशारा, तर अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप होतो का? पत्रकारांच्या प्रश्नाला रवींद्र चव्हाणांचं हो असं उत्तर। दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना म्हणायचो, चव्हाणांची टीका। सिंचन घोटाळ्याचं काय झालं? फडणवीसांनी उत्तर द्यावं, राऊतांचं आव्हान। तर भाजप वॉशिंग मशीन आणि अमित शहा वॉशिंग पावडर, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। जय जिनेंद्र असं म्हणत अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांना डिवचलं। जय जिनेंद्रची फसवणूक कुणी केली हे सर्वांना माहिती आहे, मुरलीधर मोहोळ यांचं नाव न घेता अजित पवार यांचा निशाणा। दमात घेऊ नका आणि हलक्यातही घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण आमच्याकडे। चंद्रकांत पाटलांचा अजित पवार यांना इशारा, तर चंद्रकांत पाटलांच्या सूचनेची अतिशय गांभीर्यानं नोंद घेतलेली आहे, अजित पवारांचं वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 8,000 कोटीच्या ठेवी मोडल्या, काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधीपर्यंत वाढल्या। भाजप आमदार महेश लांडगेंचं नाव न घेता अजित पवार यांची टीका। आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचा इशारा। अजितदादा खुद के गिरेबान में झांक के देखिए, चव्हाणांचं प्रत्युत्तर। पुण्यातील कारभारी लोक कमी पडले म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे, अजित पवार यांचा भाजपवर निशाणा। तर त्रिकूट कुणाचं होतं हे पुणेकरांना माहिती आहे, मी कुणाचं नाव घ्यायला आलो नाही, लग्नाचा कार्यक्रम नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। अजितदादांनी असं बोलायला नको होतं, मैत्रीपूर्ण लढतीत मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, बावनकुळेंचा अजितदादांना सल्ला। बिनविरोध निवडीवरून सध्या वाद सुरू आहेत, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध, भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, उमेदवारावर दबाव होता का याची शहानिशा करून अहवाल द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश।
बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, माझ्या उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक कधी पाहिली नाही. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि राजू पाटलांसमोर वक्तव्य. विरोधकांची माणसं माघार घेतायत आणि ते आरोप आमच्यावर लावतायत. तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाहीत का? भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा. बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांविरोधात सोमवारी कोर्टात जाणार, मनसेच्या अविनाश जाधवांचा इशारा. विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी मागे घेणं हे प्रगल्भतेचं लक्षण, बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर बिनविरोध कसे झाले याची चौकशी केली पाहिजे, रवींद्र चव्हाणांचं विधान. बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप. तर राज्यात लोकशाही नव्हे तर झुंडशाही आहे असं म्हणत राऊतांची टीका. राऊत नकारात्मक मानसिकतेचे, ते समाजात नकारात्मक गोष्टी पसरवतात, बावनकुळेंची टीका. देवेंद्र फडणवीस सरकारच विकास करू शकतं, या अजेंड्यावर फॉर्म माघारी घेतले गेले, कुणी कुणावर दबाव टाकू शकत नसल्याची ही प्रतिक्रिया. त्यांनी न्यायालयामध्ये जावं, तो त्यांचा अधिकार. पराभव समोर दिसायला लागला की असे नरेटिव्ह येतात. विधानसभेमध्ये लोकांनी मतदान केलं म्हणजे लोकांनाच खोटं ठरवल्यासारखं आहे. तुमच्यापैकी कुणाला बिनविरोध निवडून दिलं असतं तर तुम्ही असे आरोप केले असते का? आमदार संजय केळकरांचा सवाल.